नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी जर पाहिलं त्याच्यामध्ये तर KYCमध्ये त्यांच्यासाठी मुदतवाढ मिळू शकेल का? जे काही स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की ज्यावेळेस अतिवृष्टी अनुदान देत असताना किंवा अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळेस बातमी देण्यात आलेली होती की ज्या भागामध्ये अतिवृष्टी वगैरे झालेली आहे त्यांच्या भागामध्ये 15 दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार आहे असं सांगण्यात आलेलं होतं. तर ही अतिरिक्त मुदतवाढ जी आहे ती आता 18 नोव्हेंबर 2025 नंतर या भागामध्ये ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या भागामध्ये मिळेल का किंवा सर्वच लाडक्या बहिणींसाठी, कारण की त्याच्यामध्ये मोठ्या अडचणी आलेल्या होत्या. त्या संदर्भात आपण जी काही प्रश्न होता तो जेमिनीला सुद्धा विचारले होता, त्यावर त्यांनी काय उत्तर दिले पाहूयात. होय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत EKYC करण्याची सध्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे. तरीही महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की 18 नोव्हेंबरनंतर उर्वरित लाभार्थ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो आणि मुदतवाढ देण्याचा विचार सरकारकडून केला जाऊ शकतो, जेणेकरून कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही. थोडक्यात, सध्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025. मुदतवाढीची शक्यता, तांत्रिक अडचणी आणि मोठ्या संख्येने EKYC बाकी असल्याने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे आणि सरकार यावर विचार करत आहे. तरीही अंतिम मुदतीची वाट न पाहता 18 नोव्हेंबरपूर्वी EKYC पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला योजनेचा पुढील लाभ वेळेवर मिळत राहील. अशा पद्धतीने ज्यांनी जे काही उत्तर दिलेले आहे तर KYC करण्यासंदर्भातील मुदतवाढ देण्यासंदर्भातील दाट शक्यता आहे की मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक अडचणी झालेल्या असतील आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आत्ता त्याच्यामध्ये जी काही ज्यांचे पती नसतील किंवा ज्यांचे वडील नाहीत त्यांच्यासाठी एक नवीन ऑप्शन किंवा करत आहेत, त्यांनी वेबसाईटमध्ये बदल केला जात आहे. वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम आणि त्यांच्यासाठी मग आता ह्या 2-4 दिवसामध्ये हे सगळं पॉसिबल करणं सुरू होणार आहे का? त्यांना जे काही पोर्टल व्यवस्थित करण्यासाठीच तुम्हाला 2-3 दिवस जातील. 18 तारीख तर ऑलरेडी आलेली आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी KYC करण्यासाठीची मुदतवाढ ही 99% चान्सेस आहे त्याचे होण्याचे. 100% आपण म्हणत नाही आहेत, पण 99% जास्त चान्सेस आहेत की तुमची जी काही KYC करण्यासाठी संदर्भातील अपडेट आहे ते 99% तुमची KYC करण्यासाठीची मुदतवाढ तुम्हाला दिली जाणार आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.